चंद्रपुरात आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। यानिमित्त चंद्रपुरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। आज रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीप्रित्यर्थ शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ असंख्य आंबेडकरी अनुयायांनी हजेरी लावत बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले। यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली। तसेच शहरातील दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायांनी तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होत पवित्र दीक्षाभूमीचे दर्शन घेतले। यानंतर विविध उपक्रमांसह शहरातील विविध भागातून मिरवणुका काढण्यात आल्यात। याप्रसंगी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती तसेच विविध बौद्ध मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीप्रित्यर्थ कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात घेण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साऱ्या विश्वाला एक संविधान दिलं आहे आणि ते संविधान पूर्ण भारत देशाला देऊन संविधानावर आज पूर्ण देश चालत आहे। त्या संविधानाची अंमलबजावणी काटेकोरपणे होणं गरजेचं आहे। म्हणूनच ते संविधान वाचवणं ही काळाची गरज आहे। तर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपल्याला एवढं सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली। तद्वतच देवाजीबाबू खोब्रागडे यांची विनंती डायरेक्टर राजेबाबू खोब्रागडे यांचा आग्रह म्हणून 16 ऑक्टोबर 1956ला चंद्रपूर दीक्षा समारोह आयोजित झाला आणि त्या समारोहाला फार मोठ्या जनसंख्या 3 लाख जनसंख्येला बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली। त्यानंतर सारा भारत बौद्धमय झाला। तर ह्या दिनाच्या आम्ही सर्व जनतेला शुभेच्छा देतो। आपण म्हणतो सिम्बॉल ऑफ विजडम आणि आज जगभरात ज्या महामानवाची जयंती साजरी होत आहे, मला वाटतं तो एकमेव मानव आहे जगामध्ये। कारण एका माणसाची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात कुठेच नाही, म्हणजे नोंद तशी आहेच नाही आणि तसं आहेच नाही। तर आम्हाला याचा गर्व आहे, अभिमान आहे। परंतु आम्हाला त्यांच्या याच्यानुसार आम्हाला शिकवणीनुसार वाटचाल करायची आहे आणि त्याच्यासाठी आमचा पूर्ण समाज, आमचे उपासक उपासिका सगळे आम्ही बांधील आहोत त्यांच्याप्रती आणि त्यांना परत एकदा मी मानवंदना देते। जगातील एकमेव हे महामानव आहेत की ज्यांनी या देशातले जे शोषित हीन होते, दलित मानल्या जात होते, ज्यांना मानवतेच्या अधिकारापासून वंचित करण्यात आलेलं होतं, त्या सर्वांना एक सन्मानाचं जीवन, एक मनुष्यतेचं जीवन, मानवतेचं जीवन जर उपलब्ध करून दिलेलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिलेलं आहे। ज्या समाजव्यवस्थेमध्ये महिलांना अजिबात स्थान नव्हतं, विषमतेच्या परिस्थितीमध्ये महिलांना कसल्याही प्रकारचा दर्जा नव्हता, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत सर्व स्त्रियांना एक सन्मानाचा दर्जा दिला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुसते भारतरत्न नाहीत तर विश्वरत्न आहेत।